किरण रेसिपीमध्ये आज आपण करूया सकाळच्या नाश्त्याला अतिशय टेस्टी आणि हेल्दी प्रोटीननी भरपूर नाश्ता। करता मी घेतले चणे, हे रात्रभर भिजत ठेवले आणि भिजल्यानंतर त्याला थोडे बांधून ठेवले आणि त्याला मस्त अशी कोंब आलेत। तर आता हे सर्व चणे आपण घालायचे मिक्सरच्या भांड्यात। नंतर त्यात आपण घालायचे पाऊण कप रवा। तर रवा कुठलाही घालू शकता जो घरात असेल, बारीक किंवा जाड। नंतर मस्त मुठभर कोथिंबीर घ्यायची आणि 2-3 चमचे आपण त्यात घालायचं दही। थोडं तिखट हवं असेल तर 1-2 हिरवी मिरची सुद्धा तुम्ही वापरू शकता। 1 चमचा मी जिरं घेतलंय आणि आता हे मिक्सर मध्ये आपण फिरवून घेऊया। फिरवल्यानंतर एक मोठ्या भांड्यात आपण ते काढून घ्यायचं। नंतर त्याला आपण फेटून घेऊया। थोडं आता हे आपलं बॅटर थोडं जाड वाटत आहे, घट्ट वाटत आहे, तर थोडं त्यात आपण पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर त्यात मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची आपण आणि एकदा परत आपण हे फेटून घेऊया। तर आता यात आपण इनो किंवा खायचा सोडा, बेकिंग पावडर काही घालणार नाही आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा यात इनो घालू शकता। तर हे फेटून घेतलंय आणि हे बॅटर थोडंसं घट्टच ठेवायचं, पातळ करायचं नाही खूप। गॅसवर मी ठेवलाय तवा, त्यात घातलंय तेल। तेल पसरून घ्यायचं तव्याला आणि हलकसं पुसून घ्यायचं आणि त्यावर 1 ते 1.5 चमचा आपण बॅटर घालायचं आणि मस्त हा डोसा आपण पसरून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता की ते मस्त आपला डोसा झालेला आहे। गॅस मीडियम ठेवायची, याला थोडंसं ड्राय होऊ द्यायचं आणि नंतर यावर आपण तेल घालायचं। तेल बटर तुम्हाला जे आवडत असेल ते डोस्यावर पूर्ण पसरून घ्यायचं। नंतर त्यावर घालायची चटणी। तर मी लाल चटणी घातली, नंतर माझ्याकडे होते कोकोनट चटणी, ती सुद्धा मी घातलेली आहे आणि ही चटणी पूर्ण डोशावर आपण पसरून घ्यायची। अशी चटणी पसरवलेला डोसा ना खायला मस्त लागतं। तर पूर्ण आपण असं पसरून घेऊया। गॅस मात्र मीडियम ठेवायची। नंतर त्यावर कांदा घालायचा, नंतर थोडे टोमॅटो घालायचं, थोडी कोथिंबीर घालायची। अजून कुठल्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या सुद्धा तुम्ही यावर ऍड करू शकता, जसे की मक्याचे दाणे किंवा मग कोबी सुद्धा तुम्ही यावर घालू शकता। मस्त लागतं, जितक्या भाज्या घालाल तितका आपला हा नाश्ता टेस्टी होईल। नंतर मी थोडं पनीर घातलेलं आहे। मीडियम गॅसवर याला होऊ द्यायचं मस्त आणि याला आपण नंतर पलटवून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त अगदी प्रोटीननी भरपूर टेस्टी आणि हेल्दी आपला डोसा तयार झालेला आहे। आणि आता आपण हा काढून घेऊया आणि झटपट होतोय असं म्हणून तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये पण देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला पण खाऊ शकता। जर तुम्हाला प्लेन डोसा हवा असेल तर तुम्ही प्लेन डोसा पण बनवू शकता। आणि आपण यात इनो घातला नाही तरी सुद्धा बघा जाडी किती मस्त आली आहे। हा डोसा सुद्धा मस्त कुरकुरीत झालाय, सुरेख रंग आलेला आहे। याला सुद्धा आपण पलटून घेऊया, दोन्ही साइडनी अलट पलट करून थोडंसं आपण भाजून घेऊया आणि काढून घेऊया। तर दोन्ही पैकी जो तुम्हाला आवडेल तसा तुम्ही डोसा बनवू शकता। आता याला काढून घेऊया आणि इथे आपला टेस्टी आणि हेल्दी सकाळचा नाश्ता तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा।